रवी, 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 भाऊजी, तुमच्यासारखा नवरा माझ्या नशिबात का नाही? तुम्ही मला आधी भेटला असता तर मी तुमच्याशीच लग्न केलं असतं. उद्या दुपारी हे कामावर गेल्यानंतर तुम्ही घरी याल का मला भेटायला? मला खूप एकटं एकटं वाटतं. बेअक्कल बाई, माझ्या आयुष्यात आल्यापासून आहे ना, तो माझ्या आयुष्यात फार वाटोळ करून टाकले. एक दिवस सुद्धा आहे ना असं सुख समाधान गेलं नाही. नुसती किरकिर किरकिर किरकिर. बाद झाला आता. मला आहे ना घटस्फोट हवा आहे. आणि तुझ्यासोबत आहे ना एक दिवस सुद्धा मी जगू शकत नाही. मला काही हौस नाही तुझ्यासोबत जगायची. आणि ज्या पुरुषाला स्वतःच्या बायकोला काय हवं काय नाही हे कळत नसल तो कसला पुरुष? आणि एवढा चिंगूस माणूस ना मी माझ्या उभ्या आयुष्यात नाही पाहिला. नेमकं माझ्या वाट्याला आला. हा ना, जी बाई घरात उठता वाजता किरकिर करते ना, त्या घरात सुख शांती ना लागू शकत नाही. ज्या पुरुषाला पुरुषासारखं राहता येत नाही ना तो पुरुषच नाही. स्नेहा, मार ना, मार. कशाला थांबला? काय चाललंय रे तुमचं? रव्या, काय भांडणं करता रे तुम्ही? वहिनी थांबा 2 मिनिटं जरा, मी बोलतो त्याच्यासोबत. रवी, अरे 2 वर्ष झाली तुमच्या लग्नाला, एक दिवस सुद्धा तुमचा बिना भांडणाचा जात नाही. काय विषय? हिच्यासोबत आहे ना मला संसारच करायचा नाही. सारखी किरकिर करते घरात. मी किरकिर करते. भाऊजी, पुरुषाने पुरुषासारखं राहावं ना. नाही, बायकांसारखं प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची सवय. चहा केला तर पत्ती एवढीच का टाकली? एखादी चपाती उरली तर चपात्या उरल्याच कशाला? भाजी हीच का केली, तेच का केली? हे उरतंय ते नाचतंय. अहो, प्रत्येक गोष्टीत किरकिर किरकिर किरकिर. वैताग आलाय मला यांचा. रवी, हे बघ, तुझं पण चुकतंच आहे. अरे आपण कामावर जातो त्यावेळेस बायका आपल्याला विचारतात का काय काम करता, कसं काम करता? अरे घरात फक्त काय तेल मीठ संपलं तेवढं आणून देणं एवढंच काम आहे आपलं. एवढं बारीक नाही बघायचं रे. चुकतंय ना माझं? आणि तू पण मलाच सांग. बघितलं भाऊजी, हे असं यांचं. वहिनी, मी त्याला समजून सांगतो. आणि संसारात अशी सारखी किरकिर करणं चांगलं नाही हो. जर एकमेकांना समजून घेतला ना तरच संसार टिकतो. भाऊजी, तुम्ही तुमच्या बायकोला खूप समजून घेत असाल ना. माझ्या नशिबात का नाही असा नवरा आला? मी बोलतो त्याच्यासोबत. स्वतःच्या बायकोसोबत कसं वागायचं याची अक्कल सुद्धा नाही का रे तुला? अरे गेली 2 वर्ष झाले समजून सांगतोय, अरे गुडघ्यातच मेंदू आहे तुझा. तू माझ्यावर का चिडतोय? आणि आता काय झाले? नीट सांग काय झाले ते. तू माझ्यावरती बिनकामाचं इतका नाही चिडणार. रव्या, बायकांना जर सांभाळलं नाही, त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही ना तर ते दुसऱ्या पुरुषांकडे आकर्षित होतात. त्यांना दुसरा पुरुष हवासा वाटतो. दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडतात त्या. माझी बायको काय तसलं करणार नाही. हे बघ रवी, बायकांना समजूतदार, समजून घेणारा आणि प्रेम करणारा नवरा हवा असतो. तुझ्याच बायकोच्या बाबतीत नाही, जगातल्या सगळ्याच बायकांच्या बाबतीत हे घडतं. पण तू हे सगळं मला का सांगतोयस? कारण तुझ्या बायकोची मेसेज आली होती मला. भाऊजी, तुमच्यासारखा समजूतदार नवरा मला का भेटला नाही? आणि मला एकट्यात भेटायला पण ये म्हटली होती. ते बघ रवी, खचून जाऊ नकोस. अजूनही वेळ गेलेली नाही. आपलं नशीब समज. मी तुझा मित्र आहे, पण माझ्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तर कसं आहे रवी,
बायकांना समजूतदार, समजून घेणारा आणि त्यांच्यावर प्रेम करणारा नवरा हवा असतो. आणि तेच तुझ्याकडून नेमकं घडत नाही. त्यामुळे वहिनींना समजून घे, त्यांच्यावर प्रेम कर. बायकांना ना नवऱ्याने त्यांच्यासोबत मित्रासारखं राहिलेलं आवडतं. रवी, जो पुरुष बायकोला सुख देऊ शकत नाही ना, तो पुरुषच नाही. माझ्याही चुका झाल्यात रे यार. मीच कुठेतरी कमी पडलो असं. जेव्हा तिला माझी गरज होती तेव्हा मी तिच्यासोबत उभा नाही राहिलो. तिच्या मनासारखी कोणतीच गोष्ट होऊन नाही दिली. थँक्स यार, तुझ्यामुळे आज माझे डोळे उघडले. तुझ्या जागी जर परखा माणूस असता ना तर कसं झालं असतं रे आमच्या संसाराचं. कवी अनंत राऊत म्हणतात ना, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. चांगला संसार कर मित्रा. मित्राच्या खुशीमध्येच मित्र खुश असतो. अरे योगेश, कुठे बोलवलेस तू मला? हां, आणि मी तुला सांगितलंय ना, आता मला भेटण्याचा तू हट्ट धरू नकोस म्हणून. अरे लग्न झालंय आता माझं. मला असं कोणी भेटताना बघितलं ना, माझा नवरा आधी मला घराबाहेर काढेल. काढलं तर काढू दे ना, मी आहे ना तुझ्यासाठी. योगेश, तू जरा वेडा आहेस का? हो, मी तुझ्यासाठी कालही वेडा होतो, आजही वेडा आहे आणि उद्याही असं. मी अजूनही तुझी वाट बघतोस ना. अरे योगेश, लग्न झालंय आता माझं. तुला कळत कसं नाही रे? आता मी कुणाची तरी बायको आहे, कुणाची तरी सून आहे. मी माझी पण काही कर्तव्य आहे. मला असं तुला चोरून भेटता नाहीये ना. आणि खरं तर मलाच नाही भेटायचंय असं. माझ्या प्रेमाचं काय? प्रेमाचं काय योगेश? हां, आयुष्यात तूही आता पुढे जा, लग्न कर आणि संसाराला लाग. अरे ज्या त्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी योग्य वाटतात. पण आता माझं लग्न झालंय, आता हे सगळं आपल्याला विसरायला हवं ना. तू विसरलीस? हो, विसरले. स्नेहा, मला शक्य नाही होते ग तुला विसरणं. खूप त्रास होतो मला. ठीक आहे, तुला जे करायचंय ना ते कर. मी निघते, पण परत मला तुझा फोन आणि मेसेज आला नाही पाहिजे. स्नेहा, फक्त शेवटचे 5 मिनिटं थांब. मला तुला डोळे भरून बघू दे. मी कायमचं गाव सोडून चाललोय. योगेश, तू चाललायस? हो. मला म्हणालीस मी मैत्रिणीकडे चालली. ही तुझी मैत्रीण का? सॉरी रवी. अहो, मला तुम्हाला सगळं सांगायचं होतं, पण कसं सांगू ते कळत नव्हतं. हा तुझा एक्स बॉयफ्रेंड बरोबर का? रवी, तिला काही बोलू नका. मीच तिला फोर्स करून भेटायला बोलवलं होतं. यात तिची काहीच चूक नाही. तू गप रे. आजही तुला याला भेटावंसं वाटतं का? बोल ना. मी हात जोडून तुमची माफी मागतो. यात तिची काहीच चूक नाही. मीच तिला जबरदस्तीने इथं भेटायला बोलवलं होतं. ती यायलाही तयार नव्हती. पण मी कायमचं गाव सोडून पुण्याला चाललोय. परत कधी येईल माहीत नाही आणि माझी यायची इच्छा नाही. म्हणून मीच तिला शेवटचं भेटण्यासाठी बोलवलं होतं. तुला मी काहीच बोलत नाहीये. माझ्या बायकोलाच तुला भेटण्यात आनंद वाटत असेल तर ही चप्पल घ्या आणि माझं तोंड फोडा, पण तिला काय बोलू नका. अहो, आम्ही जरी भेटत असलो ना तरी लग्नाआधी आमच्यात काही नव्हतं आणि लग्नानंतर तर विषयच नाही. आमचं प्रेम कसं होतं माहिती आहे? राधाकृष्णासारखं निर्मळ. त्यात शरीराची भूक कधीच आली नाही. वाटलं होतं आमच्या दोघांचं लग्न होईल, आम्ही दोघं सुखानं संसार करू, पण तसं झालं नाही. स्नेहाच्या चारित्र्यावर कधीच संशय घेऊ नका. आता मी कायमचा जातोय, परत मागे फिरून कधीच येणार नाही. पण
एकच अपेक्षा ठेवतो, तिला जपा. खूप गुणी हो स्नेहा. जमलं तर मलाही माफ कर योगेश. मीच माझ्या बायकोला समजून घेण्यात कमी पडलो आणि तुझ्यावर नको ते आरोप केले. माफ कर मला. येतो. स्नेहा सॉरी. रव्या, एकतर तू पोरगी पळून आणून लग्न केलं आणि त्यात आता घराची बी वाटणी मागायला लागला का? अरे ह्यो योगेश थोरलाय, अजून त्याचं लग्न व्हायचंय. त्याचं लग्न झाल्या बिगर या घराची रानाची वाटणी होणार नाही. त्याचं लग्न होईल तेव्हा होईल. मला माझी वाटणी देऊन टाका. आम्हाला आमचा संसार उभा करायचा आहे. अरे एकतर तू स्वतःचं लग्न तुझ्या मर्जीने केलंय आणि आता आम्हाला वाटण्या मागायला लागला वय. आबा, करून टाका वाटणे. वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. आज न उद्या होणारच होतं, ते आजच झालं म्हणायचं. अरे पण तुझं लग्न देवाच्या मनात असलं तर होऊन जाईल की ते, पण पहिलं रव्याच्या मनासारखं होऊ द्या. या घरात सगळं त्याच्याच म्हणण्याप्रमाणे झालंय आतापर्यंत. बोल, कुठली जमीन पाहिजे तुला? आंब्या बसले 3 एकर आहे ना, ती माझ्या नावावरती करा. आणि आंबाबाईच्या माळावरची जी 5 एकर आहे ती त्याला द्या. त्यातलं मला काहीच नकोय. वा, लय शहाणा आहे रे तू. म्हणजे काळवटीची जमीन सगळी तुला आणि माळावरलं पडीक त्याला देतोय. अरे थोडी तरी जीवाला लाज बाळग. घरात धाकटा मी आहे, पहिला हक्क माझा आहे. एवढे समजत नाही का तुम्हाला? ती काय बी नाही. माळावरली 2 एकर आणि आंब्याच्या माळ्यातली 2 एकर अशी 4 एकर जमीन तुला मिळेल. म्हणजे 1 एकर कमी देणार होय मला? हे जे घर आहे ना ते माझ्या नावावरती करा. अशा वाटण्या होतील. नसल जमत तर आंबे बसले 3 एकर आहे ना ती माझ्या नावावरती करा. काय जमते ते सांगा मला. अरे तू लाज तरी बाळग ना. आबा, देऊन टाका त्याला हे घर. आपण नवीन माळावर बांधू. आणि ह्या म्हाताऱ्याला आहे ना मी सांभाळणार नाही. अरे मीच तुझ्या घरात राहणार नाही. तुझ्या घरात राहण्यापेक्षा आहे ना इश पिऊन मरण मी. 8 दिवसात आहे ना तुमच्या घराची व्यवस्था करा. नाहीतर नाईलाजाने ना मला तुमचं सगळं सामान आहे ना घराबाहेर काढावं लागेल. चालते, आमचं आम्ही घर बांधून राहू. अरे तू बारीक होता का 2 वर्षाचा, तेव्हा तुझी आई गेली आणि तेव्हापासून या भावानं तुला सांभाळलाय. अरे मी कामाला निघून जायचो, पण यो घरात तुला सांभाळायचा. तुला भूक लागली तर तांदळाची पेज बनवून खाऊ घालायचा, पण उपाशी नाही मरून दिला. तू कायम हट्ट करायचा, पण ह्यो भाऊ पुरवायचा तुझा हट्ट. काही नवीन घ्यायचं की तुला घ्यायचं. दिवाळीला नवीन कापडं घ्यायची म्हणलं की तुला, आणि त्याची दिवाळी जुन्याच कपड्यावर. अरे तुला शिकता यावं म्हणून त्यानं मधनच शिक्षण सोडलं. 10वीत असल्यापासून राबतोय तो माझ्या बरोबर. आणि त्यो राबायला लागल्यापासून आपल्याला जमीन घेता आली, प्रगती झाली, घरदार झालं. तो नसता तर काय केलं असतं? ढेकळ खाल्ली असती का तू? आणि आता लग्न करून आलाय आणि त्याच भावाबरोबर वाटणी मागतोय. अरे कुठं फेडशील हे पाप? लाज वाटली पाहिजे तुला. नरकात तरी जागा मिळेल का? आबा, शांत व्हा. अहो मी करीन ना सगळं नीट. या बसा इथे. जा बाबा. चल. हा, जबाळ पहिलंच गोळा करून घ्यायला पाहिजे होतं नाही का? नाही आता गोळा नाही केलं तरी चालते. ते वाळून जाईन तिथंच. हा, रवी, काय रे, काय झालं? शेती कधी केली नाही, शिकत राहिलो. आता बैल पण झुपता येते नाही. शेती कशी करायची ते पण कळणं झाले. अरे त्याच्यात काय एवढं. चल मी झोपून देतो आणि आज पेरूनच टाकू. आबा तुम्ही सांभाळा, येते जरा बघा. रावीन मी जाऊन येतो. हा? काय रे, काय झालं? डोळं भरून आलं पार. तुला आणि आबाला बी घराच्या बाहेर काढलं.
तुम्ही इथं झोपडीत येऊन राहायला लागले. जी चांगली जमीन होती ती पण मी माझ्या नावावरती करून घेतली. आणि तू माझ्यासाठी. रव्या, अरे मोठ्या भावाचं काळीज असंच असतंय बघ. त्याला कायम वाटत असतं आपल्या आधी आपल्या बारक्या भावाचं चांगलं व्हावा. मोठा भाऊ आहे ना, त्यामुळे जगातला सगळ्यात मोठा आधार असतोय. आपल्या बारक्या भावासाठी तो कधी आई होतो, तर कधी बाप होतो, तर कधी गुरु सुद्धा होतो. म्हणून आहे ना, जगात ज्याला मोठा भाऊ आहे का, तो सगळ्यात नशीबवान माणूस. दादा, मला माफ करशील? आणि तुम्ही दोघे पण घरी चाला, नाहीतर मी जेवणार नाही आणि उपाशी मर. अरे येड्या, मरायची काय भाषा करतो रे? वाघ वाघ. आबा मी जातो याच्या संग. आणि काय पेरून घेऊ आजच, परत पाऊस आला तर कोळंबा व्हायचा. आणि घरी आम्ही आजच राहायला येणार आहे. मरायची बिरायची काय भाषा करतो? हो आबा, बघा तुम्ही, आम्ही येतो. सुहास, आता माझं लग्न झालंय. तुम्हा दोघांना इथं कोणी बघितलं ना तर मलाच मारून टाकतील. का आलात तुम्ही इथं? तुला बघायचं होतं म्हणून आलोय. आणि तुमचं खरं प्रेम होतं ना, आणि स्वस्त जीव चालला होता तुला बघण्यासाठी. अरे पण आता माझं लग्न झालंय ना, कळत कसं नाही रे तुम्हाला? बरं, आता बघून झालं असेल ना तर जावं तुम्ही पटकन. लग्न करून परक तर केलंच, पण आता भेटायला आलो तर इथून पण हाकलून देतेस. अगं तू आतापर्यंत दिलेल्या वचनाचं काय? दोघांनी सोबत पाहिलेलं स्वप्न त्याचं काय? सगळं खोटंच ठरलं म्हणा, पण मला वाटलं नव्हतं तू एक दिवस मला मरणाच्या दारात उभा करशील. रवी, तू इथंच थांब. कोणी येतंय का लक्ष ठेव. ये. का आलं नाही तू माझ्या घरी माझा हात मागायला? हा, का अडवलं नाही मला? का आपल्या लग्नासाठी एकही प्रयत्न केले नाही तू? सांग ना. तुला माहिती आहे ना मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, तरी पण काहीच करू शकला नाही तू. आणि तरी पण मलाच गद्दार म्हणतोय. हे बघ, मला सगळं थांबवता आलं असतं, तुझ्या लग्नात धिंगाणा पण घालता आला असता, पण तू काय म्हणली होती का तुझ्यामुळं माझ्या बापाची मान खाली नाही गेली पाहिजे, नाहीतर मी तुझ्यासोबत कधीच लग्न नाही करणार. तू तर नाही झाली माझी, पण मी तुझ्या बापाची इज्जत जाऊन नाही दिली. अरे मला पण तुला सोडून नव्हतं जायचं, पण लई कष्ट घेतलेत माझ्या बापाने माझ्या लग्नासाठी. माझं लग्न ठरले ना तेव्हापासून रडत बसतोय. रात्री सगळेजण झोपल्यावर मी त्याला रडताना बघितले, आणि तेव्हाच ठरवलं जे काही करायचं ना ते बापासाठीच आणि बापाच्याच मर्जीनं. मी पण रडत होतो, पण तू बापाची जागा नाही घेऊ शकत ना. बरोबर आहे तुझं. तू जे केलं ना ते योग्य केलंस, म्हणून तुझा मला राग येत नाही. आणि तसं पण मला बाप नाही आहे, त्याच्यामुळं तुझ्यापेक्षा मला बापाची किंमत माहिती आहे. हे बघ, मला इथे येऊन तुला त्रास नव्हता द्यायचा. चुकलं तर मला माफ कर. तुला जेवढा त्रास होतो ना तेवढाच त्रास मला पण होतो, म्हणून कसं तरी कामात वेळ घालवते. आणि तुझ्याशिवाय तर मी खुश राहू शकत नाही, पण नाही इलाज आहे. नवरा लावतो जीव, पण तुझ्या इतका नाही. हे बघ, जीव लावतोय ना तुला, तू पण जीव लाव आणि चांगला संसार कर. असं समज आपलं प्रेम आपल्या नशिबात नव्हतं आणि विसरून जा सगळं. हे बघ, तुला वाटलं असेल मी तर घरी येऊन धिंगाणं घालल, पण मी तसं नाही आहे. मला फक्त तुला बघायचं होतं, तुझ्यासोबत बोलायचं होतं आणि माझं मन मोकळं करायचं होतं.
अरे हे सगळं मला तुला बोलायला पाहिजे रे. आणि तूच बोलतोयस मला. माझं लग्न होऊन सुद्धा माझी एवढी काळजी घेतोयस तू. ए सुहास, ए बाहेर ये पटकन. राम राम पाहुणं. राम राम. कोण पाहुणं म्हणायचं? अहो माझ्या माहेरकडचे शाळेतले मित्र. अगं मग त्यांना बाहेरच का उभं केलंय? या पाहुणं, चहा घेऊन जा या. नाही नको, चहा नाही घेत. अहो हे बघा, तुम्ही तिचे शाळेतले मित्र आहे का नाही? तुमची मैत्री अजून टिकून आहे म्हणून तुम्ही एवढ्या लांब आलाय का नाही? आणि हे बघा, शाळा संपल्यानंतर माणसाला लय जोडीदार भेटतात, पण शाळेतले मित्र परत भेटत नाही. कारण शाळा संपली का ज्याच्या त्याच्या वाटाच बदलतात बघा. काही जण व्यसनाला लागतात, काही जण नोकरीला लागतात, आणि काही जण मरून गेली तरी कळत नाही बघा. आणि काय मैत्रिणी लग्न करून गाव सोडून जातात. बरं पाहुणं, थोडा चहा घेऊ चला. नाही नको, आम्ही ना पलीकडच्या गावात आलतो, पण आता जाताना रस्त्यामध्ये ही दिसली म्हणून आलो होतो. जातो आम्ही, उशीर झालाय. बरं, पुढल्या बारीने आले ना तुम्ही नक्की इकडे या बरं का, आणि चहा घेऊन जा. चालतंय. हा हा हा, येऊ का आता? या या या. चल. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, या घरामध्ये त्या सुहासला ठेवायचं नाही. अरे तो तुझा सख्खा मावस भाऊ आहे, माझ्या सख्ख्या बहिणीचा मुलगा आहे. माझ्यासाठी तुझ्यासारखाच आहे रे तो. भाऊ मला काय माहित नाही, काय ठेवायचं नाही म्हणजे नाही. लहानपणापासून माझ्यापेक्षा त्याला जास्त सांभाळलंय तुम्ही, आणि माझ्यावर तुमचं लक्ष पण नाहीये. मी पैसे मागितले तर मला देत नाही, त्याला लगेच देता. बस झालं, हे सगळं आता थांबवायचं काय. ऐ, अरे तू शिकतोय म्हणून त्याच्यावर खर्च करतोय ना आम्ही. तुझ्यावर खर्च करायला तू काय दिवा लावलाय रे? अरे त्याच्यापेक्षा आहे ना, खरं तुलाच बाहेर काढलं पाहिजे. एवढा मोठा टोनगा झालाय, नुसता गावात उन्हाडक्या करत हिंडतोय. काय काम करतोय रे तू? बस झालं, लय नका बोंबलू. एवढा खुपतो ना मी तुमच्या डोळ्यात, तर निघून जातो मी. बसा त्याला सांभाळत. ए अरे पोरा थांब की. ए, गप. ते तुझ्यामुळेच लाडवलंय ते. जरा काय बोलायला गेलं की आलीच मधी. नका बोलू त्याला, सुधरण त्यो. बघितलं का काय सुधारलंय ते? अहो पण पोरग सुधारला असता हळूहळू. अरे कावा सुधारायचं ते? टोन ग पार लग्नाला आले तरी अक्कल येईना त्याला. यायचं बावळट ती. चला. अगं आई, कुठं चालली? अरे तुझ्याकडेच काम होतं म्हणून तुला शोधत होते मी. आता मी घरीच येत होतो ना, मला सांगायचं ना काय काम आहे, सांग बरं. अरे रवी इतका भांडतोय की तुला घरातच ठेवायचं नाही म्हणतोय. सकाळपासून भांडतोय बघ आम्हाला तो. आता यावर काय बोलू मी? माझी आई गेल्यापासून तूच माझा सांभाळ केलास, मला शिकवलंस, नोकरीला लावलं, आणि रवी इतकाच मला पण जीव लावला. आणि काकानी तर घामाचा पैसा करून मला शिकवलं. अरे तू माझ्या बहिणीचा मुलगा आहेस असं माझ्या मनात सुद्धा कधी आलं नाही बघ. आणि रवीला त्यालाही शिक म्हणतेस ना रे मी, पण तो तुला भाऊ मानायलाच तयार नाही. तुकारपणा करायची सवय लागली. लग्नाचं वय झालंय तरी त्याला अक्कल आहे ना, स्वतःच्या आई वडिला सोबत भांडतोय. एक काम करतो, मी त्याला समजून सांगतो. चल बरं तू. अरे पण रवी म्हणतोय तसं तू काय घर सोडून जाऊ नको. तू जर घर सोडून गेलास ना तर मला माझा जीव गेल्यासारखं वाटेल रे. आगाई, मी कसं जाईन घर सोडून, सांग बरं. माझा जन्म जरी इथं झाला नसला ना तरी शेवट माझा इथंच होणार आहे. अगं माझ इतकाच तू रवीला पण जीव लावते ना, पण त्याला समजायला तयार नाही. रडू नको, चल मी सांगतो त्याला समजून. चल. चल बरं. रवी, तू माझ्यामुळं आईला नानाला भांडला. हा, तुम्हाला सांगायचं ना राहू नको म्हणून इथं. त्यांना कशाला भांडला तू? अय, मी माझं बघीन कुणाला भांडायचं ते. तू मला नको शिकू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव,
तुझा आणि माझा काही संबंध नाहीये. अरे ज्या आई बापानं तुला जन्म दिला त्यांच्यासोबत भांडतोय तू. अरे मी लहानपणापासून इथं राहतोय तेव्हा काही बोलला नाही आणि आता हाकलून द्यायची भाषा करतो. पडतंय का तुला? अरे तेव्हा मी लहान होतो, मला काही माहित नव्हतं, पण आता मला सगळं समजायला लागले. यांनी मला शाळा नाही शिकवली, कमीत कमी बिझनेस तरी टाकून द्यायचा. अरे पण तू नाही शिकला शाळा, पण त्यांनी मला नोकरीला लावलं. मी कसं विसरेल बरं त्यांना? आणि जो मला पगार येतोय ना त्या पगारावर यांचा दोघांचा हक्क आहे. हे बघ, तुला बिझनेस टाकायचा ना मी टाकून देतो ना, पण मला हाकलून देऊन तुझा बिझनेस उभा राहणार आहे का? सांग बरं. हे बघ पोरा, अरे तू काय करायचंय ते कर. त्यो तुझ्या माग ठाम उभा राहील एवढी मला गॅरंटी आहे. अरे लहानपणी त्याला पट्टा घेतला ना मी कमरेचा, तर त्यो तुला द्यायचा आणि त्याची चड्डी करगुट्यानं आवळायचा. अरे साधी बारकी 4 आण्याची गोळी दिली ना तर ती सुद्धा अर्धी करून तुला द्यायचा त्यो. का तर माझ्या भावाला पाहिजे. अरे लहानपणी एवढं भावासारखं राहिलं तुम्ही आणि मोठ्यापणी कार भांडता. अरे नको असं येड्यासारखं करू. त्याला तरी कोण आहे आपल्याशिवाय? नोकरी लावली तरी त्याचे पाय जमिनीवर आहेत. तुम्ही सोडून मला तरी कोण आहे? तुम्हीच माझ्यासाठी सगळं काही आहे. हे बघ रवी, तुझ्यासाठी मी रक्त सांडायला तयार आहे, पण मला फरक नका समजू. हे बघ, चुकलं माझं, मी परत असं नाही वागणार. मला माफ कर. असंच गोडवानी राहा. अण्णा चला लवकर, तुम्हाला बाहेर निघायचं म्हणलं का निघतच नाही लवकर. आलो आलो बाबा. पण कुठं जायचं ते नाही सांगितलं तू. हो, माझ्या मित्राचा व्यवहार आहे, तुम्हाला व्यवहारामधलं कळतं जास्त, म्हणून तुम्हाला चालवलंय सोबत. बसा बरं. अरे पण तिकडे रानात कामं पडल्यात, परत कामं नाही केली ना ती म्हातारी किरकिर करीत बसती. अहो अण्णा, काम रोजचेच येत, माझ्या मित्राचं काम आहे. बर चल येऊ जाऊन. पण काम कसलं आहे यावर काय तू नाही सांगितलं मला. तुम्ही बसा, सगळं सांगतो गाडीवर. बसा. हे बघ, पण तिकडे ना यावर उरकून लवकर यायचं बरं का. इकडं मला कामं बी पडल्यात. अहो आधीच जाऊन तरी द्या ना. बरं, चल. बसले का? हा चल. बर रे. होय, कुठे बैलाचा मालक? अण्णा व्यवहार तर झाला आणि बैलाचा मालक त्यांना काम होतं थोडं म्हणून ते गेलेत बाहेर. कितीला दिले बैल? 50,000ला ठरला अण्णा व्यवहार. बरं झालं तुम्ही आले, तुम्ही एकदा बघून घ्या कसे वाटतात बरं. नाही, बैल तर आता मस्त जोरात आहेत बरं का, पण कामं करतात का सगळी? हा मग अण्णा करतात ना कामं, आणि ऊसतोडीला पण लावली होती. ऊस तोडीला लावली होती वय. लयच हाल झालेत म्हणायचं. मग बरं, तू तरी नाही न्यायचा आता ऊस तोडायला? नाही अण्णा. हा नाही, तुला घरची शेती आहे म्हणा, तू कायला नेतोय ऊस तोडायला? पण जप बाबा चांगलं. त्यांना कसं आहे, मुख्य चित्र बैत, त्यांना काय बोलता येत नाही, तेव्हा आपणच त्यांना जीव लावायचा असतो. नाही अण्णा, माझ्याकडे आलं घेईल ना मी काळजी. नाही पण बैल चांगली बसली बरं का तुला. येते मारी ते बी. जपून अण्णा. बरं चालतंय चालतंय. चला मग येऊ का आम्ही? बर चालते. हा हा चला श्वास. रवी येऊ का? हा. आई बापले नुसते गावभर उधळते. एवढं काम पडलंय घरात आणि काही झालं का गाव कुळपून? हा, दोघं नुसतं काम सोडून घरातले बाहेर फिरत राहता. नुसतं बाहेर फिरा. अगं याचा जोडीदार आहे ना तो राम्या, त्याला बैल घ्यायची होती म्हणून त्याचा यावर ठरवाय गेलो होतो. अहो 3 वर्ष झालं आपल्या घरात बैल नाही तर, आणि तुम्ही नुसते लोकांचे व्यवहार बघा. लोकांकडून बैल आणून काम करून घेत होतो आपण का घेणार आहेत बैल? अगं मस्त खरं आहे तुझं, पण पैसे जुळत नाही त्याला मी काय करू. आता आपल्याकडे बी होती चांगली बैल, पण पोरीच्या लग्नात पैसे कमी पडले म्हणून ही काय लागली. पण काय नाही, पुढल्या वर्षी आहे ना पैसे जुळून नक्की घेणार बघ मी बैल. हा हा. तुमच्याने नाही व्हायचं काय, राहू द्या. तुम्ही शांत बसा बरं, काय सारखं भांडण करीत असतात. मी नाही भांडत बाबा, तुझ्या आईला सारखं भांडण लागत. अरे काय रम्या,
अरे नवी बैल घेतल्यावर घरी नेऊन पुजायची असतात. इकडे कुठं आला तू? अहो अण्णा पुजायची होती म्हणून तर इथं आलोय ना. अरे येडा का खोळा तू? आमच्या घरी नाही, ती तुझ्या घरी न्यायची आणि तिथं पुजायची असतात. अण्णा त्या बैलांचं घर हेच आहे. सुहास तुमच्याशी खोटं बोलला होता. त्याला आहे ना तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. काय ताईच्या लग्नात तुम्ही बैल जोडी विकली. त्याच्या डोक्यात बसलं की बैल घेऊन द्यावी म्हणून त्याने पैसे दिले होते मला बैल जोडी घ्यायला. लय चांगलं केलंस पोरा. अरे माझी पण लय इच्छा होती बैल घ्यायची, पण माझे पैसेच जुळत नव्हती. माझं लय दिवसाचं स्वप्न आहे पोराने पूर्ण केलं बघ. अरे आणि ती बैल बी मला लय आवडली होती बरं का. म्हणलं आपल्याकडं नाही, निदान रम्याकडे तरी चांगली बैल आहे त्याने, आणि तू तीच बैल मला घेऊन दिली. बरं अण्णा, हा चला टेम्पो आलाय, बैल उतरून घेऊ तेवढी. हा तू ताट कर बैल पुजायला, मी आलो. चला. भाऊजी, इथं कोणी आलं होतं का वाटतं? मला काय माहिती. अहो मी आता साडी बदलत होते ना, मग मला असं वाटलं कोणीतरी बघतंय म्हणून. तुम्हाला काय म्हणायचंय वहिनी? मी तुमच्याकडे बघत होतो का? तुम्ही माझा आरोप करताय? अहो नाही भाऊजी, मी तसं नाही म्हणते. मी तुम्हाला विचारते आता कोणी इथं आलं होतं का म्हणून. नाही वहिनी, तुम्ही माझा आरोपच करताय आणि मी हे दादाला सांगणार आहे. तुम्ही असं कसं बोलू शकता माझ्याविषयी? अहो भाऊजी, मी तुम्हाला नाही बोलत आहे. हो, माझं म्हणणं तसं नाहीये. फक्त विचारत होते मी तुम्हाला की इथं कोणी होतं का म्हणून. नाही वहिनी, तुम्हाला तसंच म्हणायचंय. कळलं मला तुम्ही कशा आहात ते. अहो भाऊजी, रवी, ए रवी, हा चल बस जेवायला. आलो. अहो मला नाही जेवायचं. रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलाय. वहिनी करते नॉनव्हेज बनवून जावा ना. तुम्ही मुद्दाम करताय ना. तुम्हाला माहिती ना मला या भाज्या आवडती नाही. अरे एवढं कशाला चिडचिड करतोय तू? माझं चुकलं, मी मटण आणायला विसरलो. उद्या आणतो. मग मी पण उद्याच जेवतो. मला नाही जेवायचं. एवढं काय झालं याला चिडचिड करायला? अहो तुमच्या लक्षात येत नाही का? त्यांचं वय झाले. तुम्ही त्यांचं लग्न कधी करून देणार आहात? त्याला आधी नोकरी तर भेटू दे, मग बघतो ना पोरगी. कोण देणार त्याला तशी पोरगी सांग बरं? भाऊजी तुम्ही आज तरी तुम्ही खोटं बोलणार नाही ना? अहो लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं काही करताना. कधी अपेक्षा सुद्धा केली नव्हती हो की तुम्ही असं कराल म्हणून. हो भाऊजी, लग्न होऊन जेव्हा या घरात आले ना तेव्हा तुम्ही कॉलेजला होतात. एका लहान भावाप्रमाणे तुम्हाला वाढवलं, तुम्हाला प्रेम दिलं, माया लावली, आणि तुम्ही असलं वागताय माझ्याशी. हे कधी ओरडले तुमच्यावर तर मी तुमची बाजू घ्यायची, त्यांना समजवायची की जाऊ द्या भाऊजी लहान आहेत, सांभाळून घ्या. काय करताय भाऊजी तुम्ही? आणि आपलं नातं फक्त भाऊजे आणि दीरचं आहे का? अहो बहीण भावासारखं नातं आहे आपलं. मी तुमची थोरली भाऊजे आहे ना, आईसारखे आहे हो तुमच्या. मला अजून मूल बाळ नाही, तुम्हाला स्वतःच्या बाळाप्रमाणे वाढवतीये. आणि वहिनी चुकलं माझं, माफ कर मला वहिनी, माफ कर. चुकलं माझं. अगं माझं डोकं फिरल्यासारखं झालंय ग. मी बाहेरच्या राज्यातल्या गोष्टी बघून
मोबाईलवरती नको त्या वेब सिरीज बघून, नाही ते माझ्या डोक्यात येत आहे ग वहिनी. माफ कर वहिनी, माफ कर ग मला. अगं तू लहानपणापासून मला एवढं प्रेमाने वाढवलं, माया दिली, आईसारखे माझे हट्ट पुरवले. कधी पैसे मागितले, दादाशी खोटं बोलून तुम्हाला पैसे दिले, कधी स्वतःच्या खर्चाचे, आणि मी नाही ते करून बसलो. तू एवढा मला जीव लावला, मी अशी कशी चूक केली वहिनी, कशी चूक, माफ कर मला वहिनी. भाऊजी शांत व्हा आता, शांत व्हा. झालं गेलं विसरून जा, रडू नका. हो भाऊजी, आपला महाराष्ट्र आहे हा, संतांची भूमी आहे आपली. कितीतरी मोठी परंपरा आणि संस्कृती आहेत आपल्याला, हजारो वर्षाचे संस्कार आहेत आपल्या मातीला. कितीतरी चांगले नाती विणली गेली आहे तिथे. आपल्याला हेच संस्कार आपल्या पुढच्या पिढीला द्यायचे आहेत. अहो बाहेर कोणी काही दाखवू द्यात, कोणी कसंही बोलू द्यात, पण आपण आपली संस्कृती विसरायची नाही. आपण आपली संस्कृती परंपरा जपायची आहे. वहिनी करशील ना मला माफ? हो करशील काय, केलंय मी तुम्हाला माफ, आणि आई आहे ना मी तुमची. आता रडू नका, छान अभ्यास करा आणि मोठी पोस्ट काढा आणि लवकर लग्न करा. मला जाऊबाई नको का भांडण करायला? इकडे बघा, चला आता. मला व्यवसाय करायचा आहे, मला शिकायचं नाही पुढं, आणि हॉटेल टाकणार आहे, त्यासाठी मला 10 लाख रुपये पाहिजे. मला काय करून 10 लाख रुपये द्या तुम्ही. आधी काम धंदा बघ आणि पैसे कमव, मग हॉटेल टाक. आणि हे बघ, आमच्या जमिनीवर कर्ज काढून तुला रुपये भेटणार नाहीये. मला हॉटेल टाकायचंच आहे, मी जागा पण बघितली, सगळं फायनल केलंय. आपा तुम्ही का शांत बसले, का काय बोलत नाही, आणि हकामध्ये बोलतोय? हे बघ रवी, आपण जरी आता बँकाकडनं कर्ज घेतलं तरी बँका 1.5-2 लाखापेक्षा जास्त कर्ज काही देणार नाही आपल्याला. सावकारी कर्ज काढा ना. येड लागला काय तुला? काय बोलतो कळतं का? सावकारी कर्जाची टक्केवारी माहिती तुला किती आहे? आपण जर कर्ज फेडलं नाही ना, सावकार अख्खी जमीन गिळून टाकेन आपली. हाय तरी किती जमीन आपल्याला तशी. तू कशाला मध्ये बोलतोय? मी आपणशी बोलतोय ना. आपा मला हॉटेल टाकायचंय आणि तुम्ही मला 10 लाख रुपये द्या. हे बघा, तुम्ही दोघं आपापसात भांडू नका, आपण काहीतरी मार्ग काढू यातनं. काय मार्ग काढणार आहे? 10 एकरावरून 4 एकरावर जमीन आणली तुम्ही, काय ठेवलं? सगळं विकून खाल्लं. लोकांचे बाप बघा मुलांसाठी काय करतात, तुम्ही काय केलं आमच्यासाठी? बापाला विचारतोस काय केलं म्हणून आमच्यासाठी? हा, त्या बापाला ज्यानं तुला मरणाच्या दारातून वापस आणलं? अरे सगळ्या गावातल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं तू मेलास म्हणून, तरी तुला घेऊन पुण्याला गेले. पुण्यातल्या सुद्धा सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं तुझी जगण्याची शक्यता नाही. 2 एकर इकली, त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला माझ्या लेकराला वाचवा, लागतील तेवढे पैसे देतो. तेव्हा बघ 2 एकर इकली त्यांनी, आणि मग तू दिसलास. जमीन बघितली असती तर तू वाचला असतास का? अरे लग्न झाल्यावर तुझी बहीण सासरच्या जाचाला कंटाळून मरायला चालली होती, तेव्हा 2 एकर त्यांच्या मड्यावर टाकले, तेव्हा आत्मा शांत झाला बघ त्यांचा. अरे शेतीत काही उत्पन्न निघत नव्हतं बघ. तुमच्या तिघांचा शिक्षणाचा वाढलेला खर्च, त्याच्यात तुझी तब्येत सारखी खराब व्हायची. दिवस पाळीला एकाकडं जायचा, रात्र पाळीला दुसऱ्याकडे जायचा. कधी सुद्धा सावलीत बसला नाही बघ, का 2 तास झोप घेतली नाही त्याने. नुसता उन्हात अनात फिरत राहायचा बघ. कधी स्वतःची काळजी नाही, का टायमावर जेवण नाही. तुम्ही विचारतात त्याला काय केलंस तू आमच्यासाठी? अरे जर त्याने काही केलं नसतं ना, तर तुम्हाला भीक मागायची वेळ आली असती बघ. एवढं मोठं शिक्षण नसतं झालं तुमचं.
तुमच्या आजाने घराच्या बाहेर काढलं होतं बघा आम्हाला. आम्ही शेतात झोपडी टाकून राहिलो. ऊन नाही बघितलं, पाऊस नाही बघितला, वारा नाही बघितला, आणि तुमच्या बापांनी तुम्हाला आडोसा तरी केला. तुम्ही परत विचारू नका रे त्यांनी काय केलंय तुमच्यासाठी. हे बघ रवी बाळा, तुला हाटीलच टाकायचंय ना, टाक. अरे पण लगेच मोठा घास घेऊ नको. सुरुवातीला चहाची टपरी टाक. अरे मी येतो त्याच्यावर काम करायला. मी तुला हातभार लावून, अरे पडन ते काम करण. त्या छोट्या टपरीचं तू छोटं हॉटेल टाक आणि त्या हॉटेलाचं मोठं हॉटेल कर. पण डायरेक्ट मोठा घास घेऊ नको. सुरुवात खालून कर बाळा. अरे डायरेक्ट मोठा घास घ्यायला गेला तर आपण सगळी कर्जबाजारी होऊ. त्यामुळे ना खालून सुरुवात कर. अरे हे बाप आहे तुझ्या सोबत. पण काही करा, पण दोघं भाऊ एकामेकांची भांडू नका. अरे बापासाठी सगळ्यात अवघड गोष्ट कोणती माहितीये का? त्याचीच दोघं पोरं एकमेकांशी भांडणं, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. ती भांडताना पाहिली ना, अक्षरशः काळजाला चिरा पडतात रे माझ्या, चिरा पडतात. काय म्हणतो रवी मग? चल ना, मिसळ खायला जायचं म्हटलं ना. जायचं मिसळ खायला, पण दादा सुहास आला नाही हो. त्याला किती वेळ झाले फोन लावतोय, तो फोन सुद्धा उचलत नाही. कुठे गेला काय माहिती. फोन उचलत नाही, हा ना. कामात असेल काहीतरी. मग बाकी पुढं काय म्हणतो? काय चाललंय शिक्षण विक्षण? बाकी काय नाही, शिक्षण कंप्लीट झाले. हम्म. म्हटलं आता छोटी मोठी नोकरी बघावा, तेवढाच आई बापाला हातभार लागेल. हातभार तर लावलाच पाहिजे ना आई बापाला. पण त्याच्यासाठी एक त्यांना सून पण आणून दिली पाहिजे. लग्नाचा काही विचार आहे का नाही? लग्न तर करायचंय दादा, पण चांगली मुलगी भेटायला हवी ना. मुली भेटत नाही रे सध्या. कशी मुलगी पाहिजे तुला सांग? मला हम्म. सुंदर, समजूतदार, हम्म. अगदी हुशार. आपली पूजा वहिनी कशी आहे, हा. तिच्यासारखीच हवी. अरे वा. ती कशी हुशारीने संसार करते, हम्म. तशी मुलगी हवी मला. नाही, ती खरंच गुणवान मुलगी आहे बरं का. तिचा आदर्श सगळ्याच आपल्या गावातल्या महिलांनी घेतला पाहिजे. खरं बोलले दादा तुम्ही. तुझ्या मनात जशी मुलगी आहे तशी भेटणं जरा अवघड आहे. आणि भेटली तरी तिलाही तो आवडला पाहिजे ना. मी बघून देतो तुला चांगली मुलगी. बघ बरं त्याला फोन लावून, परत लागतोय का, उचलतोय का नाही. फोन काय लागत नाही दादा. हा बरं बरं. जाऊ द्या, जातो मी, बघतो. अरे ये वाला, जाऊ उद्या मग त्याला घेऊन ये, जाऊ सोबत. ती काही मिसळ गाव काय चालतंय. चल जा, घेतो गायला खायला घालतो जरा. ओ पूजा वहिनी, थांबा की. बरं आहे का? हा बरं आहे. तुझं? मस्त. आता तिकडे सुहासदादा दिसले होते. कुठं ग? गावाकड. हा का, काही काम असेल त्यांचं मग. हा, लई खुश दिसत होते. मग मी काय म्हणते, नशिबानेच आहे सुहासदादा. का ग, काय झालं? तुमच्यासारखी सुंदर बायको भेटायला नशीबच लागतं की नाही, म्हणून. तुझं तर आपलं काही पण. अहो मग तुम्ही एवढी चांगली काळजी घेता म्हणून तर ते एवढे खुश दिसतात. बस झालं तुझं कौतुक करणं. मी बाजारात चालली, येते का सोबत? नको नको, मी इकडे घराकडे जाते. पण बाजाराला कशाला हो? आता बाजारात कशाला जातात? अगं भाजीपाला आणायची आहे आणि वांगी पण आणायची. यांना आवडतं ना म्हणून. हा, यांना आवडतं म्हणून.
बरं बरं घ्या जाऊन या आणि मी जाते इकडे घराकडे काम आहे जरा. बरं ठीक आहे येऊ का? हो हो भेटू काय. हरामखोर याला दाखवतोच मी. लय बोलायला लागला वय हा, माजलेनी करायला लागलाय. छायला काय रे सुहास, एकटाच बसला आणि मला बोलला दादाची तर ये आपण मिसळ खायला जाऊ. का नाही आला रे तू? काय पिसवलं काय मी मिसळ खायला? ते काय झालं? तुला काय सांगू मी हा, तुला काय करायचं पंचायती करून माझ्या? तुला रागवायला एवढं काय झालंय? हे बघ डोकं नको खाऊ, माझे मला काम करू दे आणि इथून पुढे भेटत जाऊ नको मला. अरे पण अरे मित्रा सुहास, नाही, याला झालंय तरी काय? जाऊ दे. काय रे सुहास, इकडंच बोलून घेतलं मला. अरे आम्ही तिथं मिसळ खायला जायची म्हणून तुझी वाट बघत बसलोय. तर रवी किती वेळ फोन करत होता, उचलला का नाही? मी आलो होतो तिथं, हा मग दिसला नाही आम्हाला. तुमच्या माझ्या बायकोशी गप्पा चालल्या होत्या हा. तर रवी तर म्हणत होता पूजा वहिनी सारखी बायको पाहिजे ना, असं पाहिजे हा. अरे त्याला काय झालं एवढं, तुझी बायको चांगली गुणवान आहे म्हणून तर त्यांनी तसं फक्त सांगितलं. मला वाटलं नव्हतं त्या रवीच्या मनात असे वाईट विचार असतील माझ्या बायकोबद्दल. अरे काय येडा बिडा झाला का रे तू? वाईट विचार काय त्याच्यातले? तो फक्त बोलला बाबा तशी बायको भेटली तर बरं होईल जरा. हा आज अशी खडूस बायको लागत आहे का लोकांना? ते बघ तुला काय म्हणलो तुम्ही हा. होय रे, तू काय करतो माझ्या घरी? अरे मी वहिनीला मदत होईल म्हणून आलोय. अहो भाऊजी रस्त्यात भेटले मला. हा का, म्हणून त्याला घरी घेऊन आली काय? मी तुला म्हणलो होतो ना यांचं 100% लपड असणार आहे. सुहास जास्त बोलते बरं का आता तू. मागासपासून ऐकून घेतोय, तोंडाला येईल ते काही बोलतो का रे तू? अरे तुझा जवळचा मित्र आहे ना तो. सोबत शाळेत गेले तुम्ही, एका ताटात जेवले ना, आज त्याच्यावर आळ घेतो. तुझ्या बायकोवर सुद्धा विश्वास नाही का? अरे लाज वाटली पाहिजे तुला. सुहास मित्रा, तू खूप मोठा आळ घेतोय माझ्यावर. शांत बस, तू अजिबात बोलू नको एक शब्द. का का बोलू नको रे? अरे देवानं मैत्रीसारखं एवढं पवित्र भेटवस्तू दिलेली आहे आपल्या जीवनात. मैत्रीचं कृष्णाचं आणि सुदामाचं एवढं सुंदर उदाहरण आपल्या समोर असताना तू असं मैत्रीला कलंक लावतोस? अरे नालाय का, जरा सुधर. डोक्यात एक संशयाचं भूत शिरलं ना, ताकी संसार उद्ध्वस्त होतात. सुहास, मैत्री ही ना विश्वासावर टिकते. तू माझ्यावर संशय घेतोय? अरे माझं सोड, तुझा निदान वहिनीवर तर विश्वास आहे का? तुम्ही हे काय बोलताय हो असं? पूजा खरंच चुकी झाली माझी. ऐक ना, खरंच सॉरी बरं का. रवी सॉरी, चुकलं माझं. बाळा हे बघ, डोक्यात संशय कधीच येऊ द्यायचा नाही. पहिलं नीट बघायचं. आपल्या डोळ्यांनी जी गोष्ट बघू ना त्याच्यावर विश्वास ठेवायचा. अर्ध निर्ध ऐकून कुठल्या गोष्टीचा तर्क लावायचा नाही. रवी झालं गेलं विसरून जा, माफ कर त्याला. दादा, तुम्ही मानताय म्हणून त्याला माफ करतो. चल सुहास, वहिनी जागा राहत, भांडू नका. नाही. चल रे. चला. माफ कर पूजा मला. चला घरात. मी असं घेतोय. काही पण. चल. अहो तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना? अगं असं काय विचारतेस? तू लाडाची बायको आहे माझी. माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्या मुलासोबत लग्न केलं आणि तुझ्या मनाचा मोठेपणा दाखवला. मला खरं खरं सांगा, तुमचं माझ्यावर प्रेम आहे की तुम्ही खोटं बोलताय? अगं तुझी शपथ. मग तुम्ही मला अजून कपाटाची चावी नाही दिली. घरातल्या कपाटाची चावी घरातल्या लक्ष्मीकडे पाहिजे ना, आणि आर्थिक नियोजन बायकोकडे असलं पाहिजे. महिना झाला लग्नाला, अजून तुम्ही मला कोणती जबाबदारी दिली नाही. मग हे घर मला आपलंच कसं वाटल? मी काय म्हणते, मला पण द्या ना घरातली जबाबदारी काही. तू या घरातली लक्ष्मी, घरी चावी.
अगं आता काय झालं रडायला? मला आईची खूप आठवण येते हो. चला ना आपण माझ्या घरी जाऊ. तुझं घर लय लांब आहे भाऊ, तिकडे कर्नाटकच्या बॉर्डरवर आहे. बरं एक काम करू, जाऊ आपण, पण 2-3 दिवसांनी जाऊ. मी एखाद्या मित्राची गाडी बघतो, मग येऊ जाऊन. नक्की ना? हो जाऊ. बरं चल, झोपतो आता, दिवसभर काम करून लय दमलोय. तू पण झोप. पूजा, ए पूजा, आई, आप्पा, आई आप्पा बाहेर आहे ना. काय झालं रे एवढं सकाळी सकाळी का आरडाओरडा करायलास? अगं पूजा घरी नाहीये आणि कपाटात पैसे पण नाही आणि दागिने पण नाही. इथं बस बस इथं. अरे देवा, कर्मा माझ्या घेऊन गेली का काय? काय माझ्या पोराचं नशीब आहे माय. कुठून हे अवदशा केली होती मी, तरी म्हणत होते इतक्या लांबलच्या आणू नका माय. सगळं नुकसान ग, एवढं कमाईतून कष्टानं केलेलं सगळं घेऊन पळाली. ए तू थांब जरा, नको लय त्रास करून घेऊ. श्वास, तिला फोन बिन लावून बघ जरा, कुठं गेली कुठं नाही बघ. हा? पूजाचा मेसेज. माफ करा मला, मी तुम्हाला सोडून निघून जात आहे. माझं तुमच्यावर कधीच प्रेम नव्हतं. मला तुम्ही कधीच आवडले नाहीत. माझं दुसऱ्या एका मुलावर प्रेम होतं आणि हे लग्न माझ्या घरच्यांनी माझ्या विरोधात लावलंय. तुम्ही मला शोधायचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही तसं केलं तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेल आणि चिठ्ठीत तुमचं नाव लिहीन. अरे देवा, कुठून हे अवदशा आणली घरात? तिचं कधी चांगलं व्हायचं नाही, सगळं वाटोळं होईल. संध्याकाळच्या आत तिची तिरडी उठल, सगळी जग हसाई केली, सगळे लोक हसते रे. सगळ्या आयुष्याची कमाई घेऊन गेली ग माय. देवा, तू कुठल्या जन्माचे पाप भोगून घ्यायलास रे आमच्याकडून. मी म्हणत होते तरी इतक्या लांबची पोरगी आणू नका. ज्यांनी जमविलं त्याच्या मड्यावर बी पैसे घातले, सांगत होते तरी तुम्हाला. आता सगळं घेऊन गेली, सगळं सोनं नेलं, सगळं केलं. आता काय करायचंय आपण? सगळ्या लेकराचं माझ्या नशीब ग, किती वाईट. हे बघा, तुम्ही ले नका त्रास करून घेऊ, नाही तर हे राहायचं बाजूला आणि तुम्हाला एखादा रोग चालू व्हायचं नाही तर. चल बरं, तू आज चल पहिलं, चला. माझं काय चुकलं होतं? तू अशी वागलीच माझ्याशी. नव्हतं तुझं प्रेम माझ्यावर तर लग्नाआधी सांगायचं होतं ना. का माझ्या घराचं आणि माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं? रात्रीच विचारलं होतं ना तू, माझ्यावर प्रेम आहे ना तुमचं? माझं होतं खूप प्रेम तुझ्यावर. तुला कोणत्याच गोष्टीची कमी पडून देणार नव्हतो. मग असं का केलं माझ्यासोबत? माझ्या आईला खूप मोठा धक्का बसलाय. आमच्या घराला असल्या गोष्टीची सवय नाही.